गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। आज 3 ऑगस्ट रोजी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे। उजनी, खडकवासला आणि वेर धरण क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आज दुपारी 12 वाजता मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। हा विसर्ग आता 24,777 क्युसेक इतका करण्यात आला आहे। यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाने सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। दुसरीकडे वेर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 11:30 वाजल्यापासून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। धरणाच्या सांडव्यावरून आणि अतिवाहकाद्वारे असा एकूण 24,060 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू करण्यात आला आहे। पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो। उजनी धरण आज सकाळी 6 वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा 97.13% पोहोचला आहे। दौंड जलमापन केंद्रावरून धरणात 49,553 क्युसेक वेगाने पाणी येत आहे। पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उजनीच्या स्पिलवे आणि वीजगृहातून एकूण 51,600 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडले जात आहे। अवकेपेक्षा विसर्ग जास्त असल्याने साठ्यात किंचित घट होत असली तरी पाणीस्थिती अतिशय समाधानकारक आहे। उजनी आणि वेर धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आज सकाळी 10 वाजता पंढरपूर येथील भीमा नदीचा जलस्तर 441.90 मीटरवर पोहोचला असून नदीपात्रातून तब्बल 71,088 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे। येथे इशारा पातळी 443 मीटर तर धोका पातळी 445.40 मीटर आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीपात्रातून तब्बल 71,088 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे। येथे इशारा पातळी 443 मीटर तर धोका पातळी 445.40 मीटर आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।